वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाची दुर्दशा झालेली आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या ओपीडी जवळ कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात। कचरा आणि दुर्गंधीमुळे रुग्णांचं आरोग्य हे धोक्यामध्ये आलेलं आहे। रुग्णालय प्रशासनानं या कचऱ्याकडे मात्र दुर्लक्ष केल्याचं दिसतंय। जिल्हा रुग्णालयातच आजारांना आता निमंत्रण दिलं जात आहे। वर्धाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। ज्येष्ठ नागरिकांच्या ओपीडी शेजारीच कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत। रुग्णालय प्रशासनानं याकडे साफ दुर्लक्ष केलंय। दरम्यान रुग्णालय परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वृद्ध लोकांच्या ओपीडीची जी कॅबिन आहे त्या कॅबिनच्या बाजूला कचऱ्याचं मोठ्या प्रमाणातलं साम्राज्य जे आहे ते बघायला मिळते आहे। आपण एकंदरीत बघितलं तर माझ्या पाठीमागे हे वृद्ध नागरिकांची ज्येष्ठ नागरिकांची जी आहे त्यांची ही ओपीडी आहे आणि या ओपीडीमध्ये दररोज 200 ते 300 ओपीडीसाठी या रुग्ण या ठिकाणी येत असतात। मात्र त्यांच्या डाव्या बाजूला आहे बघा काही अंतरावरच या पद्धतीनं घाणीचं साम्राज्य आहे। मोठ्या प्रमाणातली ही घाण या ठिकाणी आहे आणि याकडे कसं काय लक्ष जात नाही असा देखील सवाल आता नागरिकांना पडतो आहे। ज्या रुग्णालयामध्ये जे रुग्ण येत असतात त्यालाच एक आमंत्रण जिल्हा सामान्य रुग्णालय देतं का असा देखील सवाल आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मागील 2 महिन्यापूर्वी देखील जी24 तासने ही बातमी दाखवली होती। त्यानंतर या ठिकाणचा कचरा साफ झाला होता। मात्र त्यावेळेस सारवासारव करीत नगर परिषदच्या लोकांनी येऊन त्या ठिकाणची साफसफाई केली। मात्र आता यावर मात्र कोणाचं लक्ष जाते का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण की या ठिकाणी रुग्ण जे आहेत ते आपल्या तपासणीसाठी या ठिकाणी येत असतात। मात्र आता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्येच या रुग्णांना निमंत्रण दिलं जाते आणि त्यामुळे हे संपूर्ण जिल्हा सामान्याचा जो कारभार आहे तो आता कारभार जनतेपुढे आलेला आहे। त्यामुळे ही घाण साचलेली जागा कधी साफ होते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मिलिंद आंडे, जी24 तास, वर्धा।